मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या वाचा व भाषा विकासावर काय दुष्परिणाम होतात तर ऐकूया पार्ट 3 मध्ये. सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा होतो की त्यांचं सोशल कम्युनिकेशन स्किल, त्यांचे प्रॅग्मॅटिक लँग्वेज स्किल्स, अर्थातच त्यांचं सामाजिक भाषा कौशल्य हे खूप चांगल्या प्रकारे विकसित होत नाही. सामाजिक भाषा कौशल्य म्हणजे काय की मी दुसऱ्यांशी, म्हणजे घरातली व्यक्ती सोडून दुसऱ्यांशी मी कसा संवाद साधला पाहिजे, मित्रांशी, माझ्या भावंडांशी, सोसायटीमध्ये मी कसं बोललं पाहिजे, हे त्यांना कळतच नाही. हे का कळत नाही? कारण बघा, भाषा म्हणजे फक्त शब्द नव्हे. भाषा म्हणजे तुमच्या आवाजातला चढ उतार आहे, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहे, तुमची बॉडी लँग्वेज आहे. हे सगळ्या गोष्टींचं निरीक्षण मूल नॅचरल स्पीचमधूनच करू शकतं. ते निरीक्षण मोबाईलमधून करू शकणार नाही. शिवाय संवाद कसा करायचा असतो, प्रश्न कशी विचारायची असतात, जेव्हा आपल्याला कोणी काही विचारतं तर हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. किंवा कोणी मला बोलतं आहे, त्यांनी पॉज घेतला आहे, तर आता माझी बारी आहे बोलण्याची. हे कॉन्सेप्टच त्यांच्यामध्ये डेव्हलप होत नाहीत. त्याच्यामुळे समाजामध्ये कसं संवाद साधायचा ही गोष्ट त्यांना कळत नाही. कारण ही गोष्ट कळू शकते फक्त प्रत्यक्ष संवादानेच. त्याच्यामुळे प्रत्यक्ष संवाद खूप महत्वाचा आहे, मोबाईल स्क्रीन नाही. टू बी कंटिन्यूड, पार्ट 4.